जी निवडणूक आहे ते त्याला खूप आता वेळ झाले, म्हणजे खूप अंतर झालेला आहे. आणि आता जे किती कालावधीनंतर आता परत जे आम्ही नगरसेवकची अपेक्षा करू तो आपल्यासाठी जर चांगला, म्हणजे जो आपल्याला प्रत्येक व्यक्ती जी कोणी आपल्याकडे समस्या घेऊन येईल त्या व्यक्तीला त्याची समस्या दूर करणार असा. पण भारतीय जनता पार्टी काम नाही करत, तर वर्षभरात त्यांनी चांगले काम केलेत कामं, त्यांनी नाही केली असे नाही, पण ती सगळी तुटपट्टीचीच कामं आहेत. सिटीने केलं. तर आता भारतीय जनता पार्टी वर्षभरात आली, त्यांनी काम नाही केलंय का? नाही, त्यांनी पण केलेत, त्यांचं पण काही हे नाही. दोघांपैकी कुठला बेस्ट कोणी केलं, चांगला बेस्ट असं तर सिटीच आहे असं. सिटीज आहे. म्हणजे येणाऱ्या निवडणूक मध्ये सिटी तुम्हाला आवडतं? आवडते. नक्कीच. हो नक्की, आम्ही पण आता काम करणार, त्यांच्यासाठी काम करणार 1500 रुपये भेटणार, आता 2100 होणार आहे. ते असू द्या, पैशांचा काही इश्यू नाही, पण आम्ही करणार. आम्हाला मेहनत करायचं, कारण आम्ही असं पण 3 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी करणार, आता सिटीसाठी करणार. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची. सध्या आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये उपस्थित आहे. आज बघू शकतात का बहुजन विकास आघाडीचा इकडे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन करण्यात आलेलं आहे, कारण की निवडणूक जे वसई विरारचा महानगरपालिकेचा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे, त्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागात आता बहुजन विकास आघाडीचे जागोजागी कार्यालय उद्घाटन होत आहे. त्याचबरोबर आज या कार्यालयाचं उद्घाटन प्रमुख अतिथी म्हणून इकडचे संघटक सचिव आजीजी पाटील, त्याचबरोबर माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते. बघू शकता आपल्या इकडे स्थानिक महिला आहे, आपण महिलांचा विचारायचा प्रयत्न करू. नेमका ते आलेले आहे, त्यांना काय वाटते, कशा प्रकारे कसा नगरसेवक त्यांना यावेळी हवाय. काही कुठून आले आपण? कुठून आले? मी जीवदानी रोड. काय बोलणार, कशासाठी आले? उद्घाटनासाठी. उद्घाटन कोणी बोलवलंय का आपण स्वतःहून आलो. काय वाटतं यावेळी कसा नगरसेवक आपल्याला पाहिजे? आपल्याला आपल्या जे अधिकारसाठी लढणार तो नगरसेवक आपल्याला पाहिजे. म्हणजे अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी आपल्या प्रभागासाठी काम केलं काय बरोबर, जे आधीचे होते सिटीचे जे होते त्यांनी व्यवस्थित काम केलं आहे. याच्यापुढे पण सिटी आली तरच काम व्यवस्थित होणार, दुसरे आले तर होणार नाही. सिटीज पाहिजे. सिटीच पाहिजे. काय म्हणणार, किधर से आए हो? साकार नगर. हाँ? साकार नगर से. क्या लगता है क्यों आए हो? किसने बुलाया आपको, क्या खुद से आए हो? नहीं, हमको बुलाया गया सब साथ में। क्या लगता है सीट नगर सेवक का चुनाव है, किस प्रकार का नगर सेवक होना चाहिए? अच्छा होना चाहिए। अच्छा नहीं, अच्छा तो सब होते हैं, तो काम किस तरह होना चाहिए? काम अच्छा होना चाहिए। क्या क्या काम होना चाहिए? अच्छा अरे विकास होना चाहिए, अच्छा विकास होना चाहिए। जिस पर अभी आपके जिस परिसर में रहते हो तो विकास हुआ है क्या? हो रहा है, अभी होगा ना, अभी तो हम लोग नया आए हैं, आगे होगा ही ना. होगा. नवीन आहेत आलेले, आपण अजून इतर महिलाकडे पण जायचा प्रयत्न करू. त्यांचं म्हणणं काय नेमका, काय कुठून आले आपण? आम्ही सहकार नगर ओढून आलोय. सहकार नगर. काय वाटतं यावेळी कशा नगरसेवक आपल्याला हवा? ह्या वेळेला आम्हाला असा नगरसेवक हवाय की जेणेकरून म्हणजे लोकांच्या ज्या प्रॉब्लेमही आहेत, जे रस्त्याचं, पाण्याचं, लाईटीचं, ते सगळं सॉल्व्ह झालेलं हवंय. अगोदरचे नगरसेवक जे होते त्यांनी हे सर्व समस्या दूर नाही केली. नाही केलेले आहे त्या, असं नाही. जेव्हा आता नगरसेवक जे निवडणूक आहे ते त्याला खूप आता वेळ झाले, म्हणजे खूप अंतर झालेलं आहे. आणि आता जे किती कालावधीनंतर आता परत जे आम्ही नगरसेवकची अपेक्षा करू तो आपल्यासाठी जर चांगला, म्हणजे जो आपल्याला प्रत्येक व्यक्ती जी कोणी आपल्याकडे समस्या घेऊन येईल त्या व्यक्तीला त्याची समस्या दूर करणार असा. पण भारतीय जनता पार्टी काम नाही करत, तर वर्षभरात त्यांनी चांगले काम केलेत कामं, त्यांनी नाही केली असे नाही, पण ती सगळी तुटपट्टीचीच कामं आहेत. तुटपट्टीचे काम. हो, तुम्हाला माहिती आहे का त्यांनी काम तुटपट्टीचे? तर यावेळी म्हणजे चांगल्या नगरसेवक लोकांमध्ये काम करणार पाहिजे. लोक आपल्या म्हणजे ज्यांनी असं केलं पाहिजे की ही जी आपल्याकडे माणसं आलेली आहेत की हा माणूस वेगळा नाही, हा आपल्यातलाच एक माणूस आहे. आज ह्या माणसामुळे आज मी ज्या नगरसेवकसाठी मी आहे निवडून आलेलो आहे की ह्या माणसांनी मला केलेलं आहे, निवडून आणलेलं आहे, पण त्या माणसांना विसरलं नाही पाहिजे हे की जो तो कुठलाही समस्या घेऊन येऊ दे, जी प्रॉब्लेम असो, घरातली असो किंवा काही असो, ज्या असतील त्यांच्या, त्या सगळ्या त्यांनी एक आपला माणूस ह्या नात्याने ते पूर्ण केलेलं पाहिजे. अजून महिलाशी बोलायचा प्रयत्न करू. सध्या इकडे अजून ताई आहे. कसं वाटतं, वडे कशी वाटते? ताई पळू नका, काय बोलतात? 2 शब्द फक्त. इकडे आलेले कशासाठी? चांगल्यासाठी. आम्हाला सर्व कोणी बोलवलंय का स्वतःहून आले? नाही, त्या इकडे बोलवले. कुठे राहिलाय? इकडे गावडवाडी. गावरवाडीमध्ये गेले अनेक वर्ष आपला विकास झालाय का? हो झालाय. कोणी केलाय? सिटीने केला. तर आता भारतीय जनता पार्टी वर्षभरात आली, त्यांनी काम नाही केलंय का? नाही, त्यांनी पण केलेत, त्यांचं पण काही हे नाही. दोघांपैकी कुठला बेस्ट कोणी केलं, चांगला? बेस्ट असं तर सिटीच आहे असं. सिटीज आहे. म्हणजे येणाऱ्या निवडणूक मध्ये सिटी तुम्हाला आवडतं? आवडते. नक्कीच. हो नक्की, आम्ही पण आता काम करणार,
त्यांच्यासाठी काम करणार करणार 1500 रुपये भेटणार, आता 2100 होणार आहे. ते असू द्या, पैशांचा काही इश्यू नाही, पण आम्ही करणार. आम्हाला मेहनत करायचं, कारण आम्ही असं पण 3 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी करणार, आता सिटीसाठी करणार. हा, भरपूर आम्हाला काम करायचं. धन्यवाद. त्या इकडे तुम्ही कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात आले, आम्हाला काय आनंद वाटतं झालाय. येणाऱ्या टायमाला नगरसेवक कसा असावा? नगरसेवक आता सध्या जे काम हा. करतायत तसेच नगरसेवक हे प्रत्येक वर्षी काम करणारे असावेत आणि जे कोणी बाहेर गेलेले आहेत ते पण आपल्या या प्रेमाने परत पाठी यावे. म्हणजे अगोदर गावडवाडीचे नगरसेवक कोण होतं? महेश पाटील. हा, महेश पाटील होते सर. त्यांनी चांगलं काम केलं. आय थिंक मी नवीन आहे ते मला एवढं माहिती नाहीये, परंतु जे काय आत्ताचे आमचे जे नगरसेवक ओळखीचे आहेत त्यांनी तर या आमच्या वॉर्डमध्ये चांगलीच कामं केलेली चांगलेच आहेत. काम. हो हो, बहुजन विकास आघाडीची कामं हे नेहमीच चांगली असतात आणि कामं करून दाखवतात. ते लेटर हेड हे त्यांचे रेडी असतात आणि लेटरबाजीनेच ती लोक कामं करत असतात. लिटर वाजेने काम हो होत हो हो, आमची होतात. हो हो. आपण काय म्हणणार? 1500 भेटले, आता 2100 भेटणार येणार ते पक्ष नको का तुम्हाला? पक्षाचा प्रश्न नाहीये आम्हाला, फक्त आमच्यासाठी आम्हाला समजून घेणारी माणसं पाहिजेत, नगरसेविका पाहिजेत, नगरसेवक पाहिजेत, आम्हाला समजून घेणार. असं कोण अगोदर कोण होतं? आमचे नगरसेविका आता या जिन्नत मॅडम आहेत. हा, पण आम्हाला प्रत्येक वेळेस त्यांनी सपोर्ट केलेला आहे. त्यांच्यासाठी काम करणार. सांगू शकत नाही, पण आम्हाला सवय त्यांची झालेली आहे, कारण इतकी वर्ष आम्हाला त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. चांगला विकास झालाय. चांगला विकास केलाय आमच्या बाबतीत तरी खूप. आम्हाला म्हणजे जेवढी मदत लागते तेवढी त्यांनी मदत आम्हाला केलेली आहे. मदत म्हणजे पैशाची मदत नसते, मदत ही कामाची असते. आम्हाला ज्या अडचणी येतात, आमच्या अडचणी दूर करणारे असतात, ते खरे नगरसेवक असतात. भारतीय जनता पार्टी आणि सिटी मध्ये फरक कुठला, म्हणजे कुठला पक्ष चांगला वाटतो? सिटी आवडतो? आम्हाला आमचं बहुजन विकास आघाडीच आवडतं. त्यांच्याबरोबर राहा. हो, त्यांच्याबरोबर कायम राहू. काय म्हणतात आपला काय मत? एक फोन केला तरी ज्या मॅडम आमच्याकडे येतात लगेच धावत. नगरसेविका? हो, नगरसेविका आमच्या दिनत मॅडम कुठल्या पक्षात? आमच्या बहुजन विकास आघाडीच्याच आहेत. त्यांनीच आम्हाला भरपूर सपोर्ट केला. एवढ्या वर्ष आम्ही त्यांच्याच पाठीशी, म्हणजे आम्ही त्यांचा साथ धरून चाललो. सर्व चांगलं आहे. हो, सर्व चाललं. पण रस्ते करावे, लाईट नाही, हे सगळं बोलतात अगोदर. नाही ते तर काय, रस्ते तर रस्तेच पहिले नव्हते एवढे रस्ते. आता आपण सांगितलं की लगेच ते लोक दुरुस्त करून देतात. आमच्या गणेशोत्सव म्हणजे मंडळाचं काम होतं, त्यांनी सांगितलं तर लगेच रस्ता बनवून दिला त्यांनी. कुठला पक्ष आवडतात? बहुजन विकास आघाडी. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना सपोर्ट करा. हो हो, त्यांना सपोर्ट करा. बघितलं, प्रत्येक महिलांच्या तोंडात फक्त बहुजन विकास आघाडी आहे, कारण की त्यांचे त्यावेळीचे नगरसेवकांनी चांगला कामगिरी केली होती आणि त्यांचं कामगिरी आता लोकांमध्ये लोक बोलतात. ते खरं आहे का खोटं आहे ते नंतरचा भाग आहे. पण येणाऱ्या निवडणूकमध्ये कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने बहुजन विकास आघाडी नगरसेवकाचा उमेदवार उभा करणार, जुने लोकांना संधी भेटणार आहे का नवीन लोकांना नवीन चेहरा भेटून इकडे उभे करणार, ते सुद्धा बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.